नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि आता पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या 72 बातम्या. छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी संदीपान भुमरे यांना मिळण्याची शक्यता. शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या बैठकीत भुमरे यांच्या नावाची चर्चा. शिर्डी लोकसभा खासदार सदाशिव लोखंडेंच्या विरोधात पक्षातच नाराजी. शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे तर 10 वर्षांमध्ये एकही काम करणारा खासदार पुन्हा नको, पक्षातील कार्यकर्त्यांचीच भूमिका. माझ्यावरील प्रेमापोटी पदाधिकाऱ्यांच्या घोषणा मात्र पक्षशिष्टाचार महत्वाचा. उमेदवारीच्या चर्चांवर समरजित घाटगे यांचं वक्तव्य. खासदार श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारीवरती बोलणं टाळलं. चर्चा सुरू आहे, चर्चेनं प्रश्न सुटतात. उमेदवारीवर श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया. काँग्रेस कमिटीनं माझ्या नावाची नांदेड लोकसभेसाठी दिल्लीला शिफारस केली. उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर निवडणुकीच्या कामाला लागणार, माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचं वक्तव्य. शिरूर लोकसभा उमेदवारी पूर्वीच अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात खडाजंगी. दोघांचेही एकमेकांवरती वार प्रतिवार सुरूच. नंदुरबार लोकसभा भाजपच्या बाजूने 10 वर्ष मी कामं केली आहेत. काँग्रेसला 70 वर्षात सत्ता होती तेव्हा आदिवासींची आठवण का आली नाही, खासदार डॉक्टर हिना गावित यांचा सवाल. बारामतीमधील पणदरे गावामध्ये लोकसभेचं बिगुल वाजलं. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पहिल्या कार्यालयाचं उद्घाटन. नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला बळ देण्यासाठी प्रभारी जिल्हाध्यक्षांची नियुक्ती. नांदेड काँग्रेसची धुरा आता बेटमोगरेकर आणि कदम यांच्या खांद्यावर. सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी 1000 उमेदवार उभे करणार. पाटणच्या सकल मराठा समाजाचा निर्णय. 50 उमेदवारांची यादी ही जाहीर. सोलापूर जिल्ह्यातल्या 3 लोकसभा मतदारसंघातनं मराठा समाज मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज भरणार. सोलापूरच्या सकल मराठा बांधवांकडून ठराव मंजूर. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल. 17 मार्चला शिवाजी पार्कवरती यात्रेची समारोपीय सभा. उद्धव ठाकरे उपस्थित असणार. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं शरद पवारांना आज आमंत्रण. काँग्रेसच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन यात्रेत सहभागी होण्याचं दिलं आमंत्रण. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे महाराष्ट्रात फरक पडणार नाही, काँग्रेस पुन्हा निवडून येणार नाही म्हणून ही यात्रा काढावी लागते. खासदार डॉक्टर हिना गावित यांची टीका. सोलापूरच्या मोहोळमध्ये आमदार प्रणिती शिंदेंच्या गाव भेटीला मराठा बांधवांचा विरोध. प्रणिती शिंदेंकडून आंदोलकांना अशांत करण्याचा प्रयत्न. बदलापूर परिसरातील 1.5 लाख नागरिकांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार. पूरबाधित शेतकरी संघर्ष समितीचा निर्णय. इंदापूरमध्ये 23 मार्चला शरद पवारांचा शेतकरी मेळावा. मवियातील मोठे नेते मेळाव्याला उपस्थित असणार. शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष. बारामतीमध्ये व्यापारी महासंघाची बैठक. 8 दिवसानंतर बारामतीत शरद पवारांची वेळ घेऊन व्यापारी महासंघाच्या कार्यक्रमाला बोलवणार. व्यापारी महासंघाची भूमिका स्पष्ट. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शनी शिंगणापूरमध्ये शनिदेवाचं घेतलं दर्शन. शनीला तेल अभिषेक करून विधिवत पूजा. शनी देवस्थानकडनं गोऱ्हेंचं स्वागत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोरमध्ये शिवसेनेची बैठक पार पडली. शिवसेना जिल्हाप्रमुखांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित. अमरावतीच्या पांढरी खानापूरमधील प्रवेशद्वाराच्या मुद्द्याला हिंसक वळण. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट. लाठीचार्ज नंतर आंदोलकांकडनं दगडफेक. 5 महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह 20 पोलीस जखमी. अमरावतीच्या पांढरी खानापूरमध्ये लाठीचार्ज दरम्यान जखमी आंदोलनकर्त्यांची रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी भेट घेतली. घटनेची सीआयडी मार्फत चौकशी करून खरे सूत्रधार शोधण्याची मागणी. गोंदियाच्या बोरगावमध्ये 3 युवकांचं शोलेस्टेल आंदोलन. बोरगावात ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठ्याबाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. युवकांचा आरोप. प्रकरणाची चौकशी झाल्यावरच खाली उतरण्याचा युवकांचा निर्धार. जळगावच्या बोदवडमध्ये भीम आर्मी आणि ग्रामस्थांचे विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन. आमदार चंद्रकांत पाटील यांची आंदोलनाला भेट. पुण्याच्या विभागीय कार्यालयासमोर मनसे कार्यकर्त्यांचं हलगीनाद आंदोलन. सोलापूरच्या टेंभुर्णी कुसळंब महामार्गाच्या कामात कोट्यावधींचा महसूल बुडवल्याचा आरोप. सिंदखेड राजा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसानीची मदत न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. तोंड काळं करून शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा. 15 दिवसात मागण्या मान्य करा अन्यथा शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. भंडाऱ्यामध्ये 24 तास कृषी पंपांना वीज पुरवठा मिळण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार. जिल्ह्यातील करडी वीज वितरण कार्यालयावरती शेतकऱ्यांचा मोर्चा.
परभणीमध्ये सेलू शहरात 83 लाखांच्या थकीत पाणीपट्टीमुळे 4 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद. जलसंपदा विभागाची कारवाई. पाण्यासाठी नागरिकांना करावी लागतीये भटकंती. गोंदिया जिल्ह्यातील बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार. 3 तरुणांचं शोलेस्टेल आंदोलन. तरुणांकडनं निवेदन देऊन चौकशीची मागणी. जळगावातल्या एरंडोलमध्ये आदिवासी कोळी समाजाचा ढोल वाजवत प्रांताधिकारी कार्यालयावरती मोर्चा. जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याच्या मागणीसाठी आंदोलन. वाशिमच्या कारंजा टोल प्लाझावरती कामगारांचं मनसेच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन. 3 महिन्यांपासून टोल कामगारांचं वेतन थकल्यामुळे कामगार आक्रमक. साताऱ्यातल्या फलटण ते बारामती रेल्वे प्रकल्पाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन. रेल्वे प्रकल्पामुळे फलटण बारामती माढ्याचा प्रगतीचा मार्ग खुला झाल्याची खासदार रणजित नाईक निंबाळकरांची प्रतिक्रिया. वर्ध्यामधील बजाज इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाला भाजपनं कुलूप लावलं. कंपनीनं थोर पुरुषांचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप. नाशिकच्या मनमाडमध्ये दूषित पाणी पुरवठ्याकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाची निदर्शनं. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमधील शेतकरी आक्रमक. शेती पिकांना हमीभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा. भंडाऱ्यातल्या ढिवर समाज बांधवांचं आंदोलन अखेर मागे. रोजगाराच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावरती विशाल मोर्चा काढला. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. परभणी महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन अखेर मागे. माजी उपमहापौर माजुलाला यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे. महानगरपालिकेचा ठप्प झालेला कारभार सुरळीत होणार. बारामती पुरंदर सिंचन योजनेचं पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. सिंचन योजनेच्या कार्यालयातच महिलांचं स्वयंपाक करत आंदोलन. पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, शेतकऱ्यांची भूमिका. लातूरच्या धरणी प्रकल्पातील पाणी चाकूरला देण्यासाठी नागरिकांचा विरोध. अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न. गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा रानटी हत्तींची दहशत. भात शेतीची मोठ्या प्रमाणात नासधूस. वन विभागाकडनं कोणतीही कारवाई होत नसल्याचाही आरोप. वाशिममध्ये यंदा ज्वारीला चांगला भाव. सध्या ज्वारीला 3000 ते 3200 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यानं शेतकरी समाधानी. जळगावमध्ये केळीला भाव नसल्यानं केळी उत्पादक चिंतेत. मागणीमध्ये घट झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फटका. पुण्यात साखर कारखान्यांकडनं 966 लाख टन ऊसाचं गाळप. आतापर्यंत 97 लाख टन साखरेचं उत्पादन. राज्यातील 33 कारखान्यांची धुराडी बंद. वाशिमच्या काटेपूर्णा अभयारण्यामध्ये मार्च महिन्यातही मुबलक पाणी. वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याचं वन विभागाचं नियोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लातूरमधल्या मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचं ऑनलाईन लोकार्पण. 180 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार करण्यात येणार. वाशिम रेल्वे स्थानकावरील एक स्थानक एक उत्पादन स्टॉलचं उद्घाटन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन संपन्न. कलबुर्गी कोल्हापूर रेल्वेला सांगोला स्टेशनवरती थांबा. माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा. कर्नाटक कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांची झाली सोय. सांगलीच्या तरुणांनी साताऱ्यामध्ये साकारली पहिली सोलार बोट. तब्बल 1.5 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर ऋषी मेथा आणि साहिल मुजावर या दोघांनाही यश. मुख्यमंत्री शिंदेंकडनं भेट देऊन कौतुक. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटकडनं दोघांची दखल. अहमदनगरच्या मढीमध्ये हजारो नाथ भक्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत होळी पेटवून भट्टीचा सण साजरा. कानिफनाथांच्या जयघोषात कानिफनाथ गडावरती होळी पेटवून पारंपरिक सण साजरा. पुण्यामध्ये अनोख्या व्हीलचेअर क्रिकेट सामन्याचं आयोजन. रोटरी क्लब ऑफ पुणे सेंट्रल आणि पुणे क्लबकडनं सामन्याचं आयोजन. दिव्यांगांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. अमरावतीच्या मेळघाटात होळीनिमित्त नवनीत राणांकडनं महिलांना साड्यांचं वाटप. साड्या पाहून आदिवासी महिलांचा संताप. साडी दिली की मच्छरदाणी, महिलांचा सवाल. पालघर तालुक्यातल्या हर घर जल योजनेच्या स्टॉक केलेल्या पाईपला भीषण आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. आगीत लाखोंचं नुकसान. गोंदिया शहरामध्ये सिव्हिल लाईन्स परिसरामध्ये चोरी. कुटुंबीय घरी नसल्याची संधी साधून चोरी. 20,74,000 ऐवज जप्त. पोलिसांकडनं पुढचा तपास सुरू.
पालघरमध्ये करोडो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त. 1,06,72,000 रुपयांचे विदेशी दारूनं भरलेले ट्रक, साहित्य आणि मुद्देमाल हस्तगत. चंद्रपूर शहरातल्या सामाजिक कार्यकर्ते पप्पू देशमुख पोलिसांच्या ताब्यात. 100 कोटींची योजना का फसली, कुणावर कारवाई का नाही असा सवाल करत मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम होऊ न देण्याचा दिला होता इशारा. पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये एकाच रात्री 3 दुकानं फोडली. महत्वाची कागदपत्र आणि लॅपटॉप लंपास. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. विहिरीमध्ये पडलेल्या गायीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान. पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी भागातली घटना. वाशीमध्ये सिंचन खरेदीसाठी शेतकरी अद्याप अनुदानाच्या प्रतीक्षेत. राज्यात 3,000हून अधिक लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण नाही. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. नाशिक जिल्ह्यामध्ये मुद्रांक लेखणी बंद आंदोलनामुळे 8 कोटींचा व्यवहार ठप्प. जिल्ह्यातील 26 दुय्यम निबंधकांसह मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचा सहभाग. गोंदियामध्ये परिवहन महामंडळाचा वाहन चालकांना दणका. प्रवाशांचे पैसे स्वतःच्या खिशात घालणाऱ्यांना 5,86,000 रुपयांचा दंड ठोठावला. नागपूरकरांचं श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिराला अ दर्जाच्या पर्यटन स्थळाची मान्यता. पर्यटन मंत्रालयानं अ दर्जा दिल्यानं मंदिराच्या विकासाचा मार्ग मोकळा.